नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. उमदी द्राक्ष हंगामाचा धडाका. हजारो हातांना मिळाला रोजगार. स्थानिक बाजारपेठेतही कोट्यावधीची उलाढाल. जत तालुक्याचा पूर्व भाग आणि विशेषतः उमदी परिसर सध्या द्राक्ष हंगाम आणि बेदाणा निर्मितीच्या कामांनी गजबजून गेला आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मातीत द्राक्ष बागायतदारांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आता दिसू लागले असून या हंगामामुळे स्थानिक आणि स्थलांतरित अशा हजारो कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. उमदी भागात सध्या 50हून अधिक बेदाणा नेटिंग मशीन कार्यरत असून यातून मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे. बेदाणा तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत कष्टाची आणि वेळेची असते. उमदी परिसरात सध्या 50हून अधिक बेदाणा नेटिंग मशीन सुरू आहेत. प्रत्येक मशीनवर साधारणपणे 60 ते 70 कामगार अहोरात्र कष्ट करत आहेत. बेदाणा प्रक्रियेसाठी शेड उभारणे, जाळी शिवणे, द्राक्ष घडांची शेडवर मांडणी करणे आणि बेदाणा तयार झाल्यावर शेडची स्वच्छता करणे अशा विविध कामांमध्ये हे कामगार गुंतलेले आहेत. द्राक्ष बागेच्या खरड छाटणीपासून ते फळ छाटणीपर्यंत आणि आता बेदाणा निर्मितीपर्यंत कामाचा प्रचंड ओघ आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी स्थानिक मजुरांसोबतच नाशिक, बीड आणि जालना यासारख्या जिल्ह्यांमधून कामगार मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातच या कामगारांनी आपले तात्पुरते कॅम्प लावले असून संपूर्ण उमदी परिसर सध्या कामगारांच्या वस्त्यांनी भरलेला दिसत आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळत आहे. हजारो कामगारांच्या वास्तव्यामुळे केवळ शेतीच नव्हे तर उमदीतील स्थानिक बाजारपेठेतही मोठी सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे. हजारो लोकांच्या खाण्यापिण्याच्या गरजांपुढे किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांची मोठी चांदी होत आहे. मटण, चिकन आणि हॉटेल व्यवसायालाही या काळात मोठी मागणी असून बाजारपेठेत आर्थिक व्यवहार वेगाने होत आहेत. ट्रॅक्टर, पिकअप आणि इतर वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक क्षेत्रही या ठिकाणी तेजीत आहे आणि या सर्व परिस्थितीला शेतकऱ्यांचंही मोठं योगदान आहे. दुष्काळ परिस्थितीची 2 हात करत उमदी भागातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जोपासल्या आहेत. स्वतः संकटात असतानाही व शेतकऱ्यांनी आज हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जिथे पाहावे तिथे कामगार असे चित्र सध्या उमदीत मिळत असून द्राक्ष शेती ही या भागाची जीवनदायिनी ठरली आहे अशी भावना व्यक्त होत आहे. उमदीचा द्राक्ष हंगाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता तो एक मोठा ग्रामीण उद्योग बनला असून यातून शेतकरी, कामगार आणि व्यापारी अशा साखळीचा विकास होत आहे.